बायोलॉजीच्या चॅप्टर नंबर 10 मध्ये ह्यूमन हेल्थ अँड डिसीजेस म्हटलेलं आहे. आता सगळ्यात पहिली कंडिशन ही आहे हेल्थ, म्हणजे ह्यूमन माणसामध्ये जी हेल्थवाला जो प्रॉब्लेम आहे. हेल्थ नेमकं काय आहे आणि हेल्थची डेफिनेशन आपलं जे चॅप्टर नंबर 10 देतं ते नेमकं काय असतं. तर लक्षात ठेवा, हेल्थचा अर्थ असा नाही होत की त्या माणसाला कोणता तरी आजार आहे किंवा नाही आहे. म्हणजे हेल्थचा अर्थ आपण नेमका काय लावतो, की हेल्थ म्हणजे की तो जर आजारी असेल, त्याला कुठला तरी आजार झाला असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जर आजार त्याच्यामध्ये असतील, तर तो आजारी म्हटला. म्हणजे त्याची हेल्थ खराब आहे असं आपल्याकडे म्हटलं जातं. म्हणजे याचा अर्थ असाही होतो, की जर त्या माणसामध्ये कुठलाही आजार नाहीये, तर तो हेल्दी पर्सन आहे असं. पण आपलं हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक आपल्यासाठी हेल्थच्यासाठी म्हणजे हेल्थबद्दल एक स्पेसिफिक डेफिनेशन देतं. याचा अर्थ असा आहे, की जर एखादा हेल्दी पर्सन असेल, तर तो फिजिकली बी स्ट्राँग असेल. म्हणजे त्याची जी फिजिकल हेल्थ आहे, ती स्ट्राँग असेल. दुसरं मेंटल हेल्थसुद्धा स्ट्राँग असेल. म्हणजे मानसिकदृष्ट्या तो व्यक्ती चांगला आहे किंवा नाही, हा सुद्धा भाग हेल्थमध्ये घेतला जातो. तसंच एक फायनल केस म्हणजे की सोशल वेल म्हणजे तो बाहेर वातावरणामध्ये जे लोकं राहतात यांच्याशी कसा वागतो, कसा बोलतो, त्याचं संभाषण काय आहे, कम्युनिकेशन किती आहे, कशाप्रकारे तो लोकांच्यामध्ये राहतो, या सगळ्या गोष्टींना काय केलं जातं हेल्थमध्ये इन्क्लूड केलं जातं. WHO हीच हेल्थची डेफिनेशन देतं. म्हणजे हेल्थ नेमकं काय आहे, की हेल्थ म्हणजे फिजिकल, मेंटल अँड सोशल म्हणजेच काय असतं, त्याला म्हणतात हेल्दी पर्सन. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही डेफिनेशन आपल्यापर्यंत पोहोचवतो.